स्वागतम सुस्वागतम। श्री आदिमाता शक्ती प्रतिष्ठान द्वारा नवनिर्मित भवनाची वास्तुशांती आणि कोनशिला समारंभानिमित्त आयोजित या कार्यक्रमात आपण सुंदर अशा प्रांगणात आदिमाता शक्तीच्या सान्निध्यात आणि अतिशय प्रसन्न आणि रमणीय अशा वातावरणात जमलो आहोत। गुलाबी थंडी असून सुद्धा आपण सर्वजण वेळेत उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक। तसेच आदिमाता शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वस्तांच्या वतीनं मी नरहरी प्रभाकर वाघ आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। कार्यक्रमाला शुभेच्छा व आशीर्वाद देण्याकरता आपण सर्वजण मान्यवर आलात त्याबद्दल आनंद व्यक्त करून काही मान्यवरांनी व्यासपीठ सुशोभित केलेले आहे त्यांचा मी थोडक्यात नामोल्लेख करतो। श्री आजचे प्रमुख पाहुणे श्री नितीनभाई रतिलालजी कारिया सर त्यांचं स्वागत आहे। श्री यशवंतराव डुबाई सर दोघेही पुण्याहून इथे आलेले आहेत। श्री भक्तपराय श्री मयूर महाराज यायचे आहेत अजून येथील। मान्य श्री राहुल सातपुते सर येणार आहेत। त्याच्यानंतर श्री डॉक्टर श्री सुधीर बायस्कर सर, डॉक्टर गणेश खाडकर सर माजी उपमहापौर इथे आलेले आहेत। श्री दादासाहेब कदम संस्थेचे विश्वस्त आहेत आणि उपाध्यक्ष सुद्धा। मान्य श्री ब्रह्मचारी अच्युत महाराज स्वामीजी पण इथे आलेले आहेत। मनपूर्वक मी स्वागत करतो। आशीर्वचन हे मान्यवरांचे आणि बहुमोलाचे मार्गदर्शक आणि साथीचे समर्थ करती कार्य हातीचे अशा शुभ कार्यास सुरुवात करण्यापूर्वी आपण दीपक प्रज्वलन करतो। त्याप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीपक प्रज्वलन करावे। तसेच मान्य प्राध्यापक श्री जयेंद्र कुलकर्णी सर जे अंबेजोगाईहून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी माता काली स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करावी।
विनंती करतो. होत अनावरण झाल्याच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे धन्यवाद. हा किंवा प्रिन्सिपल एम क्षमा मागतो. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. हल्ली वाचाळतेलाच अर्थ आहे. क्रियाशील व्यक्ती गर्तेत आहे, वाचाळ व्यक्ती मात्र चर्चेत आहे. इथे व्यासपीठावर जे मान्यवर आहेत ते सर्व कृतीवर भर देणारे आहेत आणि सकारात्मक सामाजिक बदलाचे पायी आहेत. मान्यवरांचा सत्कार व परिचय आपण एक एक करून घेऊया. श्री हरिभक्त परायण हवी महाराज यांचा थोडक्यात परिचय करून देतो. आध्यात्मिक गुरु म्हणून ख्यातकीर्त आहे. विश्व शांतीधाम वर्धा येथे त्यांचं वास्तव्य आहे. विश्व शांतीधामाच्या माध्यमातून सामाजिक उत्थानासाठी प्रयत्नशील असतात. आपल्या सहकार्यांसह नियमित पंढरपूरची वारी ते करतात. त्यांचा सत्कार श्री ब्रिजमोहन कट्टा सरांनी करावा अशी त्यांना विनंती. श्री मयूर महाराजांना विनंती करतो की त्यांनी संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्या. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण शक्तिरूपेण विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति पद्मातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमेव वचनं सर्वधी साक्षीभूतं भावाद्वैतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. पावन पवित्र अशा आदि माता शक्ती प्रतिष्ठानच्या द्वारा पवित्र पावन अशा या भूमीमध्ये आज नवीन स्वरूपाचा असणारा यहापद या ठिकाणी एक आध्यात्मिक शक्तीला एक ऊर्जा स्वरूप आपल्या सगळ्यांना बनवण्याकरिता आज ज्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं असा पवित्र पावन असा या ठिकाणी असणाऱ्या आदिमाता शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने हा हॉल इथे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक ऊर्जा, एक प्रसन्नता आणि सर्वांच्या जीवनात एक पवित्र आनंद प्राप्त करण्याकरता या हॉलचं रितसर उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. या पवित्र पावन ठिकाणी आमच्या आई या ठिकाणी ज्या वेळेला या मंदिराला प्रारंभ झाला त्यावेळेला अगदी छोटं स्वरूप होतं. पण ज्या वेळेला मात्र जसं ज्ञानेश्वर महाराजची एक मोठी सुंदर अभंग आहे, विमले से रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळियासी आला. या उक्तीप्रमाणे आज मात्र एक चांगलं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालं आहे आणि त्यामध्ये आमचे मला त्यांचं नाव या ठिकाणी माहित नाहीये
आमचे नितीनभाई कारियाजी आमच्या सावंत साहेबांनी त्या दिवशी मला सांगितलं की त्यांचं सगळ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे, तेव्हा मी आमच्या कार्यदादांना सुद्धा मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून जेव्हा समाजामध्ये पोहोचतो त्यावेळेला मात्र अनेकांपर्यंत एकच सांगतो की आपण जर जीवनामध्ये उत्तम कर्म केलं, उत्तम कार्य केलं आणि उत्तम जर त्या ठिकाणी विचार समाजामध्ये रोवले तर त्याची त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवायची गरज नसते, पण मात्र प्रसाद त्या ठिकाणी परमात्मा सहज देत असतो, हे मात्र विसरता कामा नये। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माणसाने कार्य करत राहिलं पाहिजे, असं म्हटलंय माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये, तू माणसा नियम करी निश्चय होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे। म्हणजेच निश्चय आणि नियमाने माणसाचं कर्म सुंदर होतं आणि ते कर्म करण्याचं स्वतंत्र, कर्म करण्याचा विवेक, कर्म करण्याची त्या ठिकाणी प्रेरणा आम्हाला सद्गुरुनाथ देतात आणि कुणीतरी आई स्वरूप असणारी एक शक्ती देते आणि त्या शक्तीची जाण आपल्या जीवनामध्ये व्हावी या उद्देशातून या आदिमाता शक्ती प्रतिष्ठानद्वारा इथे आज निरनिराळे शिबिर या ठिकाणी वर्षभरामध्ये राबवण्यात येणार आणि त्या शिबिरामध्ये या परिसरातले अनेक हजारो विद्यार्थी असतील, हजारो तरुण असतील आणि वृद्ध सुद्धा असतील, या सर्वांना एक चांगल्या पद्धतीचा संस्कार कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील असणार आहे आणि याकरिता आमचे सावंत दादा असतील, या परिसरातले सगळे ज्ञानवंत असणारे आध्यात्मिक लोक असतील, हे सगळे यामध्ये सहकार्य चांगल्या पद्धतीचं करणार आणि मला तर वाटते की या संबंधात मात्र आपण सगळे जाणणार आहोत आणि पुढे सुद्धा आपल्याला या संबंधात माहिती आमचे सावंत दादा असतील किंवा या ठिकाणी उपस्थित सगळी पाहुणे मंडळी आपल्याला पोहोचवतील। मला यापुढे एकच सांगायचं आहे की या हॉल निर्माण करण्याच्या मागे मूळ कारण म्हणजे आपल्या संस्कृतीला मजबूत करणे, आपल्या संस्काराला मजबूत करणे आहे आणि जेव्हा माणसाचे संस्कार हे त्या ठिकाणी मजबूत होतील त्यावेळेला मात्र आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती ज्याला आम्ही म्हणू, हिंदू संस्कृती, वैदिक संस्कृती ज्याला आपण म्हणतो, ही वैदिक संस्कृती त्या ठिकाणी एक फार मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी टिकवता येईल, त्यासाठी मात्र आपल्याला संस्कार टिकवणं महत्वाचे आहे आणि या संस्कृतीला व्यापक करणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी आज या प्रतिष्ठानचं हे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी सुरू आहे आणि दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये आमच्या आई मला या ठिकाणी निमंत्रित करतात आणि मी मात्र त्यांचा भाऊच आहोत, त्यामुळे काही वेगळं काही कारण नाही, पण मात्र या प्रतिष्ठानच्या वतीने हा जो प्रत्येक कार्यक्रम असतो, हा प्रत्येक कार्यक्रम अगदी शिस्तप्रिय असते, कुठल्याही प्रकारचं वेगळं काही नसतं आणि विज्ञानासोबत अध्यात्माला कसं जोडलंय, विज्ञान ज्याप्रमाणे आपण सगळे विज्ञान युगामध्ये वावरतो आहे तर त्यासोबतच अध्यात्माची शांती आपल्या जीवनामध्ये कशी मिळवता येईल, आपल्या सर्वांचं जीवन सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं कसं जगता येईल यासाठी मात्र आमच्या आई सुद्धा भक्तांना ती प्रेरणा करतात आणि तीच प्रेरणा मात्र सगळे भक्त आपल्या जीवनामध्ये अनुभवतात आणि आपलं जीवन सुंदर करतात। त्यामुळे आज हे प्रतिष्ठान केवळ मात्र 1000 लोकांपुरतं मर्यादित राहिलं नाही, केवळ मात्र 10,000 लोकांपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर लाखो लोक इथे येत आहेत आणि मात्र या ठिकाणी चांगली नवी प्रेरणा, नवी ऊर्जा घेऊन मात्र या प्रसंगी इथून पुढे वाटचाल करतात आणि नक्कीच इथे जसं एखाद्या आपल्या घरात आलेलं जे एखादी लाईन असते आणि ते मीटर असते, पण त्याही मीटर मध्ये आलेला सप्लाय जो असेल तो मात्र कुठेतरी खांब्यावरून आपल्याला घ्यायचा असतो, पण त्याही खांब्यामध्ये आलेला त्या असणारा जो काही एक ऊर्जा असेल ती मात्र कुठेतरी खापरखेड्यावरून आलेली असते आणि खापरखेडा हे पॉवर स्टेशन असते। मला असं वाटते या परिसरामध्ये आपलं आदिशक्ती प्रतिष्ठान हे पॉवर स्टेशन झालेलं आहे आणि इथून सगळे लोक ऊर्जा घेऊन जाणार आहे आणि ही ऊर्जा आपल्या सगळ्यांना वर्षभर नव्हे तर आपल्याला अनंत काळापर्यंत टिकणार हे मात्र आपण सगळे विश्वास घेऊ। यापुढेही मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की आज केवळ 100 लोक किंवा 150 लोक बसण्यापुरता एक हॉल आपल्या जवळ तयार झाला, पण याच्या पुढे सुद्धा आपल्याला एक 100 लोकच इथे येतील असा एक अंदाज आहे आपला, पण याच्या पुढे 1000 लोकांना याची गरज पडणार आहे, एक 10,000 लोकांना याची गरज पडणार आहे।
तेव्हा आपणही एक चांगल्या पद्धतीचं अजून यापेक्षाही मोठं बांधकाम कसं होईल यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्नशील राहू, सगळे मिळून आपण कार्य पुढे नेऊ आणि आपल्या सगळ्यांचा हातभार त्या ठिकाणी नक्कीच लागणार हे आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा करतो. आणि आदी माता शक्ती प्रतिष्ठानच्या द्वारा मी आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि उपस्थित सगळ्या पाहुणे मंडळींना सुद्धा मी प्रणाम करतो. आमचे स्वामीजी आहेत आणि सर्वांना मी त्या ठिकाणी प्रणाम करून माझे लाभलेले शब्द या ठिकाणी थांबवतो. बोले आदिशक्ती जगदंबा माता की जय. धन्यवाद सर. संस्काराचं महत्व सांगण्याचा विषय केलेला आहे. सुशिक्षित आणि अशिक्षित यामध्ये शिक्षण फक्त अंतराचं, शिक्षणाचं समाज सुधारला तर प्राप्य परिस्थिती अधोगतीचं कारण आहे. तर उणिवांच्या तालीम आपल्याकडे काय आहे काय नाही त्याचीच आपल्याला कल्पना नाही आहे. त्यामुळे संस्काराचा अभाव हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे आणि संस्कारक्षम पिढी घडवण्याचं कार्य हे संत मंडळी करत असतात, तसेच आपण बालकुलही करत असतो. पण तरुणांना दोष देण्यापेक्षा आपण त्यांना संस्कारक्षम कसं करू शकू याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे. श्री आदिमाता शक्ती प्रतिष्ठान ही संस्था स्थापनेमागील उद्देश काय असावा असा प्रश्न आपला सर्वांनाच पडला असेल. त्यामुळे संस्थेचे उद्दिष्ट सगळ्यांना ज्ञान होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्याकरता संस्थेचे उपाध्यक्ष श्री दादासाहेब कदम त्यांना मी पाचारण करतो. तत्पूर्वी त्यांचा सत्कार नितीन भाईंनी करावा मी त्यांना विनंती करतो. आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, बांधकाम व्यावसायिक असून सामाजिक बांधिलकीचे ते पालन करते आहेत. आध्यात्मिक क्षेत्रात उन्नतीकडे त्याची वाटचाल चालू आहे. तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते प्रशिक्षक पण आहेत. कदम सरांसाठी का टाळ्या व्हायला हरकत नाही. त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं. धन्यवाद. मी दादासाहेब कदम, उपाध्यक्ष आदिमाता शक्ती प्रतिष्ठान, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेले सर्व बंधू. एखादं प्रतिष्ठान ज्यावेळेला आपण स्थापन करू त्यावेळेला साहजिकच मनात सुरुवातीला निगेटिव्ह भावना उत्पन्न होतात. परंतु कुठल्याही देवाला पहिल्यांदा संत यावे लागतात. तुम्ही जर बारकाईने बघितलं तर कुठल्याही देवस्थानचं महत्व त्याच्या वेळेला जे संत आले त्यांच्यामुळे ते वाटते. तसंच इथं आईसाहेबांचं आगमन झालं एक निमित्त होतं. त्या नादानं त्रिमूर्ती आल्या, महालक्ष्मी आली, महाकाली आली, रामवर्धायनी आली. आता यांचं साहजिक आपण विचार करतो की हे कशासाठी उठायचं. हे एक निमित्त आहे. आपली ऊर्जा मगाशी महाराजांनी सांगितलं तसं ऊर्जा स्त्रोत आहे. जसं लाईट बी लागते, पंखा बी चालवते, मोटरीचं पाणी बाहेर टाकते, हिटर बी चालवते, तिची रूप अनंत आहे. तसे या संस्थेचे काम बी खूप होणार आहे. तर सर्वसाधारण सुरुवातीला गर्भसंस्कारासारखे कार्यक्रम अरेंज केले जातील. त्याच्यानंतर बालसंस्काराचे कार्यक्रम अरेंज केले जातील. बालसंस्काराचं सांगाल तर आपण हिंदू सोडून किंवा ह्याच्यामध्ये भेदभाव नाहीये, पण आपल्या मुलांना काय माहिती, आपल्या मुलांना वेदाबद्दल काय माहितीये, रामायणाबद्दल काय माहितीये, महाभारताबद्दल काय माहितीये. बालसंस्कार म्हणजे जे बी आहे ते बी रुजलं नाही तर पुढे जाऊन तुम्ही किती त्याच्यावर भाव घालणार, ते देव पण येणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काम काय तर बालसंस्कार. त्याच्यानंतर आध्यात्मिक सत्संग. आध्यात्मिक सत्संग म्हणजे आईंचा सहभाग, आमचे स्वामी जे आहेत, महाराज जे आहेत, यांची प्रवचन. यातून काय साध्य होणार आहे तर समाजामध्ये जे निगेटिव्हिटी आहे, पॉझिटिव्हिटी नाही, त्याच्यामध्ये कुठेतरी आपण प्रगती करू शकतो. सुरुवात करण्यामध्ये
आपण जर काही केलंच नाही प्रयत्न हे असंच आहे असं म्हणून चालणार नाही. त्याच्यानंतर शेती संबंधाचे शिबिर आतापर्यंतच्या माध्यमातून असू देत किंवा या संस्थेच्या माध्यमातून असू देत, रसायनमुक्त शेती. आज तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक दिवशी 10 मिलीग्राम विष घेतो. जे कॅन्सर सारखे बिमारी आहेत, आमचे डॉक्टर साहेब तुम्हाला कंट्रोलून आले त्यांच्यासोबत आज आठवड्यातून 10 पेशंट असे असतात की कॅन्सर रिलेटेड होतो. त्याचे रिझल्ट काय, त्याचा अवेअरनेस कोण करणार? आपण म्हणतो हे असं झालंय तसं झालं, ते लोकांना एज्युकेट कोण करणार? तर त्याची जबाबदारी आज माझ्या प्रतिष्ठानने उचललेली आहे. किंवा रसायनमुक्त शेती असू दे, सेंद्रिय शेती असू दे, लोकांना किमान शेतकरी आज आपल्याकडे अशी अवस्था आहे की आपली 20-20 एकराची वावर आहे, पण मेथीची पीठ आपण बाजारात घेऊन येतोय. हा अवेअरनेस जागृत करणं, स्वतःसाठी शेती आणि नंतर मग आपल्या तोंडाला शेती आणि मग विक्रीसाठी शेती, ही एक उपक्रम राबवू आपण. योग शिबिर, योग शिबिरामध्ये माझ्यापेक्षा स्वामीजी खूप छान सांगतील, पण योग का गरजेचा आहे, योगानं काय होतं. आमचे गुरु आध्यात्मिक श्री रविशंकर 180 देशामध्ये आज ते कार्य करतायत की जे 45 कोटी फॉलोअर्स आहेत. आज जगातले टॉप मोस्ट ऑर्गनायझेशन मधले एक ऑर्गनायझेशन की ज्याची 10,000 कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, ज्याचे कमीत कमी 1200 ते 1500 आश्रम आहेत. ही सगळी व्हॉलेंटियर बेस सेवा आहे. तोच पॅटर्न इथं चालवून व्हॉलेंटियर बेस सेवा देऊन जेवढे लोकांना यामध्ये जोडता येईल योग प्राणायाम ध्यान शिबिरामध्ये, तेवढी लोक आपण यामध्ये जोडणार आहोत. त्याच्यानंतर युवा संस्कार, युवा संस्कारामध्ये आपण युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम, स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भाग म्हणजे काय, म्हणजे काय, तर प्राचार्य साहेब बसलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना त्या वेळेला बोलवून त्यांना थोडंफार, मी म्हणतो ठीक आहे यातून प्रगत हातले 2, आमच्या हाताला 1 जरी सापडला तरी तो विवेकानंद होऊ शकतो, पण प्रयत्नच केले नाही तर काय होणार नाही. त्याच्यानंतर प्रबोधन शिबिर, प्रबोधन शिबिरामध्ये नॉलेज सेशन्स, वेगवेगळ्या स्वामीजींची लेक्चर्स, गावातील काही राजकीय लोकांचे चांगले विचार असतील ते, या ठिकाणी जे जे चांगलं आहे त्याचं मिरवण्याचा नक्की प्रयत्न. आता त्याच्यामध्ये खऱ्या साहेबांनी एक उदाहरण सांगू इच्छितो की ज्या वेळेला विशालाक्षी मंडप बेंगलोरला बनला होता त्याची त्यावेळीची कॉस्ट होती 13,000 रुपये. तर आमचे एक बाटलीवाला म्हणून एक मोठे डिवोटी होते, तर ते एकटेच ते सगळं द्यायला तयार. त्यावेळेला गुरुजी हसले म्हटले सारा पुण्य तुम्ही दिले का? म्हणजे या ठिकाणी जी वास्तुविधी राहिली आहे, वास्तुविधी राहण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे, करे साहेबांसारख्या लोकांनी मोठ्या दान केलेलं आहे. तर ज्या ज्या वेळेला ध्यान होणार आहे, ज्या ज्या वेळेला बालसंस्कार होणार आहे, ज्या ज्या वेळेला इथं एखादी पॉझिटिव्ह गोष्ट घडणार आहे, त्या त्या वेळेचं काही पुण्य त्यांच्या पदरात त्यांच्या पिढीला भविष्यात पडणार. त्याच्यामुळे दान सतपात्री दान आहे. आणि इथून जे जे कोण दाते आहे त्यांना मी गॅरंटी देतो की आदिमाता शक्ती प्रतिष्ठानमार्फत जे काय ऑडिट रिपोर्ट्स असतील ते सगळे डिस्प्ले केले जाते. जे जे खर्च आहे, जे जे देणग्या आहे, त्याचं सगळं ऑडिट रिपोर्ट करून क्लिअर, पारदर्शी, समदर्शी, दूरदर्शी व्यवहार सगळा केला जाईल. संस्थेचे उद्दिष्ट अजून खूप आहेत, पण आपले खूप भावनी मंडळींना थोडं थोडं बोलायचं आहे. तर संस्थेबद्दल थोडीशी माहिती जेवढी थोडक्यात द्यायचा आहे तेवढी मी दिली. पुन्हा काय अजून आपला योग येतच राहील, ही सुरुवात आहे, काय शेवट नाही. तर मी आपली रजा घेतो. जय हिंद. वास्तू संस्थेची जरी असली तरी त्याचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे असं सरांनी निश्चित केलेला आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य यांचा परिचय इथे करून देण्याची कशी आवश्यकता नाही, पण औपचारिकता म्हणून मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. माननीय प्राचार्य डॉक्टर श्री सुधीर बायस्कर सर, आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे इथे प्राचार्य आहेत. शिक्षणाद्वारे चारित्र्यवान व्यक्तीची जडणघडण व्हावी, ग्रामीण भागातील होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना संशोधन करून द्यावी याकरिता ते सतत कार्यमग्न व प्रयत्नशील असतात. त्यांच्या यज्ञात असंख्य विद्यार्थी आतापर्यंत नाव निघाले व आयुष्यात स्थिरावलेले आहेत. मी डॉक्टर श्री बायस्कर सरांचा सत्कार श्री यशवंतराव देवळे यांनी करावा अशी विनंती करतो.
शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ भास्कर सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जातील. थँक्यू. सर्वप्रथम या निसर्गरम्य वातावरणात ज्यांची आज या ठिकाणी म्हणजे या निसर्गरम्य वातावरणात जे आदिमातेचं प्रतिष्ठान आहे, सर्वप्रथम त्या आदिमातेला नमन करतो. आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय सावंत साहेबांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांची पूर्ण चमू, सर्वप्रथम तर त्यांचं या ठिकाणी आभारही मानावं लागेल आणि कार्यकर्त्यांना काय अडचणी येतात आणि कशा त्या सॉल्व्ह कराव्या हे त्यांच्याकडून थोडं शिकण्यासारखं आहे. तसंच या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे माननीय नितीन भाऊ, रतिलालजी कालिया, हरिभक्त पारायण श्री महावीर महाराज, स्वामीजी, गणेशजी खारकर साहेब, दादासाहेब कदम आणि उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आज जो हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचा उद्देश सरांचा हा आहे की ग्रामीण भागातला तरुण जो आज एखाद्याला नवीन दिशा देण्याची गरज आहे. कारण आपण पाहतोय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतोय आपण त्याला, परंतु ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. शासनानं स्पेशली विद्यार्थ्यांसाठी या न्यू म्हणजे पॉलिसीचा 2020 पासून याची अंमलबजावणी केली आहे आणि आता ती हळूहळू चालू होत आहे. आणि हे चालू करण्यामागचा शासनाचा उद्देश एकच आहे की जो ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागामधला विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला स्किल बेस्ड एज्युकेशन देण्यात यावं की जेणेकरून हा विद्यार्थी चांगला स्किलफुली म्हणजे आता आपण पाहतोय पारंपरिक शिक्षण आपण घेतोय, ते सब्जेक्ट तेच आपण रटाळून तयार करणे, तेच आपण प्रिपेअर केल्यानंतर परीक्षा देणे, पास होणे, अशा सगळ्या पद्धती जुन्या होत्या. परंतु त्यामध्ये शासनाने आता सगळ्या स्कीम बदलवलेल्या आहे, सिलेबस बदलवलेले आहे, त्यामध्ये सगळे स्किल बेस्ड ओरिएंटेड सगळे सब्जेक्ट त्यामध्ये होऊ घातलेले आहेत. तुम्हाला सांगायचं असेल, तुम्ही जरी आर्टचे सायन्सचे म्हणजे ज्या क्षेत्रामधले विद्यार्थी असाल, आर्ट कॉमर्स सायन्स, तो सायन्सचा विद्यार्थी आर्टचा पण सब्जेक्ट शिकू शकतो, अशी प्रोव्हिजन या शिक्षणामध्ये केलेली आहे तुमच्यासाठी. त्यामधला कॉमर्सचा विद्यार्थी तो सायन्सचा सब्जेक्ट घेऊन पण एक सब्जेक्ट घेऊन तो तयारी करू शकतो. म्हणजे असा एक आगळा वेगळा हा एनईपीचा कार्यक्रम शासनाने आपल्यासाठी तयार केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी पण सध्या चालू झालेली आहे. आणि हे शिक्षण घेत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता हे जे विद्यार्थी आहे, मला वाटते 10वीचे विद्यार्थी आहे, विरुडचे विद्यार्थी आहे, आणि हे सगळं असं हे करत असताना जसं की IPS इंडियन नॉलेज सिस्टीम आहे, AEC आहे, VEC आहे, ते तुम्हाला समजणार नाही, व्होकेशनल कोर्स आहे, स्किल एनहान्समेंट कोर्स आहे, हे सगळे कोर्स शिकत असताना आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी हा एक चांगला विद्यार्थी घडावा, या सगळा या मागे सगळ्या शासनाचा हा उद्देश आहे. आणि ते करत असताना विद्यार्थी मित्रांनो, विरुडचे विद्यार्थी स्पेसिफिकली आणि या भागातले विद्यार्थी, जर असं तुमचं आदिमातेचं प्रतिष्ठान तुमच्या आजूबाजूला असेल, म्हणजे खूप मोठा योग आहे या गोष्टी घडते करणे की तुम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि ते विद्यार्थी शिक्षण घेत असताना अशा या प्रतिष्ठानमध्ये बसून जर तुम्हाला अशा पद्धतीचं कुणी मार्गदर्शन करत असेल तर याचा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये फरक पडेल. तो फरक कसा पडतो की ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे त्या ठिकाणची जी सकारात्मक ऊर्जा आहे ही तुम्हाला प्रामुख्याने कामात येणारी ऊर्जा आहे. आणि ज्या काही नकारात्मक गोष्टी आपल्यामध्ये असतात त्या ऑटोमॅटिकली अशा ठिकाणी आल्यानंतर निघून जात असतात. म्हणून हा एक चांगला म्हणजे प्रतिष्ठान सरांनी या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी जे या ठिकाणी स्थापन केलेलं आहे,
हे आजच नाही, यांचा प्रयत्न हा मला आठवते सरांचा प्रयत्न हा 8 ते 10 वर्षापासून यामागे आहे. आणि मग सरांना या असे उपक्रम करताना प्रत्येकाला जोडून घेणे, प्रत्येकापर्यंत पोहोचणे. या वेळात सर माझ्यापर्यंत नाही तर ते अमरावतीला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या व्यक्तींना भेटणे, अध्यात्मक शास्त्राशी जी लोक जुडलेले आहेत त्यांच्या समोर ह्या गोष्टीवर चर्चा करणे आणि असा हा सगळा उपक्रम करत असताना इथपर्यंत पोहोचणे. आज तुमच्यासाठी या भागात हा एक सुसज्ज हॉल, बाजूने लायब्ररी, अशा वातावरणात तुम्ही येऊन अभ्यास कराल म्हणजे नेमकंच तुमच्यामध्ये काहीतरी या गोष्टीचा प्रभाव पडेल आणि तुम्ही जीवनामध्ये सक्सेस व्हाल. हा एक त्यांचा जो उद्देश आहे, खरोखरच हा उद्देश आदिमाता शक्ती पूर्ण करेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच माझे लांबलेले भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यांनी मी 2020 बद्दल सांगितलं सरांनी. तिथे खूपच चांगला स्कोप आहे. तुम्ही इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस करू शकता, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मध्ये ब्रेक मिळाला असेल तर तिथून पुन्हा तुम्ही सुरू करू शकता अशी त्याच्यात व्यवस्था आहे. आणि कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी ही ती व्यवस्था आहे. पॅशन टू प्रोफेशन असं म्हणतो आपण. आपली आवड ते व्यवसाय. आपल्या आवडीचा जर व्यवसाय मिळाला तर त्याच्यात प्रगती लवकर होते, निश्चित होते. आणि त्या दृष्टीने नवीन कोर्सेस जे होलिस्टिक कोर्सेस आहेत त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना व्हावा अशी सरांनी संकल्पना तुम्हाला सगळ्यांना सांगितलेली आहे. धन्यवाद सर. आपल्यामध्ये आध्यात्मिक गुरु श्री ब्रह्मचारी अच्युत महाराज उपस्थित आहेत. स्वामीजी आर्ट लिव्हिंगचे गुवाहाटी केंद्राचे प्रमुख आहेत. कार्यजीवन संतुलन, मराठीत त्याला आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो. जगण्याची कला ते त्यांच्या विविध कार्यशाळांमधून लोकांना शिकवत असतात. गुवाहाटीहून ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. तर पूर्वी त्यांचा सत्कार डॉक्टर श्री प्राध्यापक दिलीप चौधरी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. और उसके बाद जी हमें प्रबोधन करेंगे ऐसी दरखास्त करता हूँ. थैंक यू. इस पवित्र धामणगांव में स्थित आदिमाता शक्ति प्रतिष्ठान बिरुल संस्थान के अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय, सभी अधिकारीगण, सभी कार्यकर्तागण, मंचासीन सभी महानुभाव और मेरे समक्ष उपस्थित सभी गुरुजन, माताएं और मेरे प्यारे बच्चे, सभी को मेरा प्रणाम। और इसी प्रतिष्ठान की जो प्राण बिंदु प्रेरणा के उस परम पूजनीय भाई, सभी को मेरा प्रणाम। मेरा एक परम सौभाग्य है कि आप सभी का दर्शन और आशीर्वाद लेने का सौभाग्य हुआ। लगभग 2-3 साल पहले आई के साथ जब प्रथम साक्षात्कार हुआ था पलटन में, तो
भाई का ही आदेश था कि आपको आना है इधर, और अनेक बार आना हुआ महाराष्ट्र हर साल की तरह, लेकिन इस बार शायद विशेष आदेश था। जब मैं गुवाहाटी से पुणे आ रहा था तो ऐसे अचानक फोन आया, तो साधारण तो आता नहीं है, तो जब आया माँ ने कुछ तो याद किया, तो माई आई का यही आदेश था कि आपको आना है इस विशेष कार्यक्रम में। तो मैं बोला कि जरूर। तो जब इच्छा होती है तब रास्ता बनती है ना, देयर इज ए विल देयर इज। तो इच्छा, तो दादा साहब को मैंने बोला, दादा साहब ऐसे आगे तो आदेश दिए, कैसे जाएं? हाँ, एक कार्यक्रम है तो जाएंगे। तब तक मुझे पता नहीं था। जो भी हो, हम सब आज एकत्रित हुए हैं इस पवित्र इस हॉल की जो लोकार्पण उत्सव में, है ना। गुरुदेव कहते हैं कि जब कोई जन कल्याण के लिए कोई कार्यक्रम होता है, वो एक यज्ञ, और हम सभी इस यज्ञ का साक्षी बने, यज्ञ में आहुति देने के लिए है, और इसकी जो उद्देश्य है वो जन कल्याण है ना। तो जब हम ये समष्टि के लिए कुछ करते हैं, प्रकृति के लिए कुछ करते हैं, तो उससे प्रकृति भी बहुत खुश होती है, निसर्ग बहुत खुश होती है, और इसकी उद्देश्य बहुत महत्व है ना। तो आप हो भी सकता है आपने जब इसको प्रारंभ किया हो बहुत ही बाधा विघ्न कष्ट से, है ना, मैं सुन रहा था। गुरुदेव कहते श्रेयांश बहुत ज्ञानी, जब अच्छे कार्य करने जाते हैं विघ्न आता है, लेकिन वो विघ्न जो माँ है, आदि माता है, वही हरती है। और उसी चेतना शक्ति, चैतन्य शक्ति, आदि शक्ति का जो तीन शक्ति है, वो तीन शक्ति में विभाजित हुआ, तो कहते हैं ज्ञान शक्ति, इच्छा शक्ति और क्रिया शक्ति, है ना। जैसे पहला है ज्ञान, कोई भी वस्तु का ज्ञान जब तक हमको नहीं होती है तो उसको जानने का इच्छा भी नहीं होती, है ना। जैसे हमको पता चला कि इधर आई का इधर प्रतिष्ठान है, तो हमारी इच्छा हुई आने के लिए, और इच्छा हुई तो खाली इच्छा रखने से तो नहीं होगा, कुछ क्रियाएं करनी पड़ेगी। तो हमने गाड़ी में बैठा और आए, है ना। तो ज्ञान शक्ति, इच्छा शक्ति, क्रिया शक्ति, ये तीनों जब, इसको हम ऐसे भी कह सकते हैं, ज्ञान योग कह सकते हैं, है ना। इच्छा शक्ति माने भक्ति योग, क्रिया शक्ति माने कर्म योग, ये तीनों की समाहार, ये त्रिशक्ति है। तो सबके जीवन में ये त्रिशक्ति का संभार हो, सभी आध्यात्मिक पथ पे आगे बढ़े, और हमारी ये महान संस्कृति को सारा विश्व में प्रतिष्ठा के लिए आप सभी यहाँ से जो उपस्थित है, आप सबके अंदर एक बहुत विशाल वट वृक्ष, बहुत बड़े सुनागरिक होने का संभावना है। मेरा यही आशीर्वाद, और बहुत बहुत अच्छा लगा सभी कार्यकर्ता, मेरा आंतरिक प्रणाम। और मैं सुदूर आसाम प्रदेश में रहता हूँ, बांग्लादेश का बॉर्डर पे, जो हमारे भारत सीमा के अंतिम जिला है धुबरी, तो वहाँ पर आपका आगमन का सबको न्योता देता हूँ। धन्यवाद स्वामीजी। नुसतं ज्ञान असून फायदा नाही, कारण त्या ज्ञानाला क्रियाशील करायसाठी इच्छाशक्ती लागते, आणि इच्छाशक्तीला कृतीची जर जोड दिली तर असं एक संस्थान उभं राहू शकतं। त्या संस्थानाला ज्या लोकांनी मदत केली आहे सगळ्यांनी, त्याच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया। ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स असं म्हणतात। हे संस्थान उभं राहिलं आहे ते कृतीशीलतेसाठी राहिलेलं आहे, आणि तरुणांसाठी स्वामीजींनी एक हिडन मेसेज दिलेला आहे, विल पॉवर इज बेटर दॅन विल्स पॉवर। कुठल्याही त्याला बळी पूर्ण करणे तुमच्यासाठी आहे, सगळ्या विद्यार्थी लोकांसाठी। धन्यवाद स्वामीजी। त्यानंतर आपल्या मंचावरती उपस्थित असलेले अमरावती महानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्री डॉक्टर गणेश खाडकर सर उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार श्री सावंत भाऊंनी करावा, ज्ञानेश्वर भाऊ सावंत, अशी मी त्यांना विनंती करतो।
आणि त्यानंतर सरांना विनंती करतो की आपल्या संस्थेला आशीर्वादाची शुभेच्छा द्या. आदि महाशक्तीला देवीला मोठी मोठी प्रणाम. आज आदि महाशक्ती प्रतिष्ठानच्या वतीनं असलेल्या कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दानशूर व्यक्तिमत्व पुण्याचे कार्यालय या व्यासपीठावर बसलेली सर्व आमचे संत मयूर महाराज, संत आज आसाम म्हणून आलेले आमचे अच्युत महाराज आणि खरोखरी आज अतिशय चैतन्यशील वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. म्हणतात जिथे वास असतो देवाचा त्याच ठिकाणी असं चैतन्य निर्माण होत असते. मला सांगितलं पाहिजे की आदिमाता शक्ती प्रतिष्ठान 2-3 वर्ष अगोदर आमचे सावंत काका, कट्टा काका, चौधरी साहेब, आपले आणखी अशी मंडळी एकत्र आली आणि त्यांच्या एक विचार आला की असं काही करता येईल का. शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या मुलांसाठी सामाजिक काही कार्यक्रम घेण्यासाठी, आध्यात्मिक संस्थानासाठी, शेती संबंधी ऑर्गॅनिक उद्देश इथून काहीतरी आपल्याला मोठं काम करता येईल का असा विचार आला आणि या कार्याची निर्मिती झाली. आज म्हणतात जगामध्ये आजही सत्पात्री दान देणारे लोक आहेत. फक्त तुमची इच्छाशक्ती कार्यकर्त्यांची समाजातल्या प्रतिष्ठित लोकांची असली पाहिजे. आज कार्याची सारख्या एक उद्योगपतीने फार मोठं योगदान या ठिकाणी केलं. मला असं वाटते की आपणही आपल्या उत्पन्नाचा जो काही 100% वाटा असेल त्याचा 2-3% अशा कामाला दिला पाहिजे. आज जसं काही मंडळींनी इच्छा व्यक्त केली तर मोठा कार्यक्रम या ठिकाणी मोठे सभागृह उभे राहिले पाहिजे, मोठ्या प्रमाणात काम झालं पाहिजे, प्रबोधनाचं काम झालं पाहिजे. त्यासाठी आर्थिक नियोजन लागतं आणि मी यासाठी म्हटलं तर इथे सत्पात्री दान मी या कुटुंबामध्ये पाहतो. कारण आमचे सावंत काका आहेत, दिवस रात्र धडपड करत असतात. त्यांचं वय 82 झालं, परंतु आजही आम्हाला लाजवणाऱ्यासारखं काम त्यांचं दिवस रात्र. आणि विशेष म्हणजे या कुटुंबातला प्रत्येक घटक या ठिकाणी काम करतो. म्हणजे टीमवर्क आहे. ज्या ठिकाणी टीमवर्क आहे तिथे विकास आहे. ते मग देशाचा असो, महाराष्ट्राचा असो, स्टेटचा असो किंवा एखाद्या ट्रस्टचा असो. गणपती महामंडळासारखं नाही झालं काय नाही झालं काय, जो निश्चय केला ते झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्व परिश्रम ही मंडळी घेतात. मी आता दर्शनाला येतो अनेक वेळा. इथे आमची देवी आई, त्या देवी आईचं काम इतकं सिद्ध आहे का तिनं जर बोट टाकलं, तिनं सांगितलं का हे काम होणार आहे, ते झाल्याशिवाय राहत आहे. म्हणजे इथं दैवी जो वास असतो, जागृती पाहिजे आहे का. जागृत देवस्थान जसं म्हणतो आपण, असं हे देवस्थान झालं, जागृत आहे. या ठिकाणी आलेला माणूस एखादी इच्छा केली त्याची पूर्ण होणार असं आहेच. आणि ते सर्व आमचे काका जे आहेत, सावंत काका, ते फार मोठं योगदान या ठिकाणी आहे आणि ते करत असतात. आणि त्याच्याचमुळं आज या ठिकाणी हा सर्व इथं अशा विभूती आपल्याला व्यासपीठावर दिसल्या. आता आसामवरून दिसल्या एवढ्याच्या कार्यक्रमाला आले. त्याची दैनंदिनी मला विचारली, खूप बिझी असतात. रविशंकरजीचे सर्व फॉलोअर आहेत. म्हणजे योग आणि सर्व ह्या ज्या काही गोष्टी जर शिकून घ्यायच्या असला तर अशा विभूतींचं मार्गदर्शन आवश्यक आहे. आणि आज मी काकांना धन्यवाद देतो की सर्व लोकांना तुम्ही एकत्र आणले या व्यासपीठावर. हे पुण्य आत्म्या आहेत, सर्व प्युअर सोल याला म्हणतो आपण. आणि या ठिकाणी बसलेले सुद्धा प्युअर सोल आहेत.
मुलं मुली सर्व महिला भगिनी माता भगिनी, कारण हे पवित्र आपलं असल्याशिवाय अशा ठिकाणी येत नाही. आज सकाळी इतकी थंडी होती की कशा तऱ्हेने पोचलं पाहिजे, परंतु ते बरोबर बोलवून घेतात आणि तेच आत्मा येतात जे प्युअर सोल आहे, जे आध्यात्मिकला टच आहे. आणि हे आध्यात्मिक टच जोडण्याचं काम काकासाहेब तुम्ही केलं, त्याच्याबद्दल तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. आणि आजच्या प्रसंगी माझं लांबलेलं भाषण बंद करतो. जय हिंद, जय भारत. व्यासपीठावरती एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे की अतुल गायगोले सर. यशस्वी उद्योजक आहेत. एका ज्ञान प्रबोधिनी शाळेकडून प्रेरणा घेऊन त्यांनी इथे 8 एकर अशा भव्य परिसरात शाश्वत विद्यालय, नावातच शाश्वत आहे त्यांच्या विद्यालयाच्या, असं विद्यालयाची स्थापना केली. त्या मुलांना खूप चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळावं म्हणून ते सतत धडपड करत असतात. या विद्यालयाची ज्यांनी मूर्तमोड रोवली त्यांचा सत्कार श्री दादासाहेब कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि नंतर गायगोले सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्व सन्माननीय समोर बसलेले सगळे लोक, माझा सगळ्यात तरुण मित्र जो आहे त्याचं वय 82 आहे. त्याचं नाव आहे सावंत. इतकी ऊर्जा मी कधीच पाहिली. म्हणजे मग अशी एक वाक्य वापरलं, पॉवर स्टेशन. पॉवर स्टेशन पॉवर स्टेशन हेच आहे. आणि दरवेळेस काही ना काही नवीन घेऊन म्हणजे पुण्यावरून ते पुण्याला वास्तव आहे, पण आपल्या जमिनीशी अजूनही नातेवाईक तोडलेलं नाही आहे असे एक आहे. त्यात अनेक जण पाहिलेलं आहे. म्हणजे राहतात अमरावतीला आणि ऍड्रेस पुण्याचा लिहितात. अनेक जण असे आहेत ज्यांना आपली ओळख सांगायची नाही की आम्ही अमरावतीचे आहे. पण हा माणूस सतत दरवर्षी येत राहतो, करत राहतो. दरवर्षी आमची भेट होत राहते. नवीन नवीन उपक्रमांवरती आम्ही चर्चा करत राहतो. एक शिक्षणाचा मगाशी उल्लेख निघाला आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीवरती बरेच झाले. म्हणजे जे संचालन करतात ते आणि जितके वक्ते आले त्यांनी त्याच्यावरती उल्लेख केला. 2 मिनिटं. कारण की गर्भसंस्कार आणि बालसंस्कार हा विषय निघाला. नेमकं बालसंस्कार म्हणजे काय? तर ज्या जिजाऊनी 14व्या वर्षी आपल्या मुलाला प्रेरित केलं स्वराज्याच्या स्थापनेसाठी, तो आहे बालसंस्कार. ते पाले लिहारे, फादरचं स्पेलिंग चुकलं म्हणून 100दा फादर लिहारे, त्यांनी म्हणत शिक्षण त्या आईनं शिकवलेलं आहे. मयुरजी महाराजांनी त्यांच्यासारखे गुरुजी असतात महाराष्ट्रातले लोक, हे काय सांगतात आणि मोठे लोक त्याच्यातून काय घेतात. एक छोटंसं उदाहरण सांगतो मी 2 मिनिटात. स्वराज्याची जेव्हा कल्पना केली गेली होती तर तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं, अर्थ विना सारा व्यर्थ. अर्थ विना सारा व्यर्थ. जे काही शिवबांनी जे काही स्वराज्य स्थापन केलेलं आहे, जे काही 350-400 वर्ष टिकलेलं आहे, त्याचं कारण म्हणजे शिवबांनी कमवलेली संपत्ती. ते रहिते जोडून नाही तर कशी. ही वॉज नॉट फादर ऑफ इंडियन नेव्ही, ही वॉज फादर ऑफ इंडियन मर्चंट नेव्ही. पैसा कमवला. म्हणून आता झाला आमचा दौर संपला नोकरी का करायचा, तुम्हाला चांगले व्यवसाय करायचे, आत्मनिर्भर भारत बनवायचा. ज्या वेळेस आपण म्हणजे इंग्रजांनी जेव्हा आपल्याकडून सत्ता घेतली होती, वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये 25% योगदान होतं आपलं. 25%. त्यांनी सवय लावली आपल्याला या नोकऱ्या करायची. आणि तुम्ही गावातले लोक जे आहेत ना, तुम्हाला सांगतो मी, हे शहरातले जे पोरं असतात की नाही, ते काय छटात पण असतात आणि टर्नर असतात. तुम्ही टर्नर वाले लोक आहेत तर कॉन्फिडंट राहा. घाबरू नका इंग्रजीला. फॉरेन लँग्वेज आहे ती. लाज याची वाटायला पाहिजे की आपली मातृभाषा आपल्याला येत नाही. लाज याची वाटायला पाहिजे की इंग्रजी येत नाही. काय येऊनच जाईल ते सगळं नसेल राहा. म्हणून घाबरायचं, कॉन्फिडेंटली राहायचं. आपण शाश्वत आणि आदिशक्ती प्रतिष्ठान सावंत काका
कदम सर आहेत, कट्टा सर आहेत, तुम्हाला जेही काही वाटलं आपण सोबत मिळून काम करू. जिथे जिथे वाटलं की तिथे मी राहील. आणि ज्याचा उल्लेख निघाला, काळिया साहेब खूप जणांकडे पैसे असतात, देत नाही पैसे. इतकं सोपं नाही की 2% 3% देतात. लय मोठा कलेचा लागतो तो तुमच्याजवळ आहे. जावं जिथे जिथे माझी मदत लागेल, सहकार्य योगदान लागेल. धन्यवाद. धन्यवाद सर. संस्काराचं महत्व जिजाऊ करून सांगितलं आहे. जिजाऊ इथे बसलेले आहे. कुणीतरी कार्य करावं, कुणी सहकार्य करावं. कुणीतरी कार्य करावं, कुणी सहकार्य करावं. कार्य सहकार्यातून नातं एकोप्याचं झाडावं. कुणीतरी चांगलं सांगावं, कुणीतरी चांगलं सांगावं, कुणीतरी चांगलं ऐकावं. चांगलं सांगणं ऐकण्यातून वैचारिक आदान प्रदान व्हावं. कुणीतरी चांगलं शिकावं, कुणीतरी चांगलं शिकवावं, कुणीतरी चांगलं शिकावं. शिकण्या शिकवण्यातून संस्काराचं बीज रुजावं, संस्काराचं बीज रुजावं. स्वागत सत्कार आपण करतोय कशासाठी? हे कृतज्ञतेचं प्रतीक आहे. एखाद्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर ती आपण वाणीने करतो, कृतीने करतो. तसंच हे सत्काराच्या रूपाने सुद्धा आपण एखाद्याची कृतज्ञता व्यक्त करतो. या सगळे व्यासपीठावरचे मान्यवर आहेत. त्यामध्ये आज त्यांनी पुण्याहून येऊन, सकाळी पुण्याहून येऊन या वास्तुशांतीचं पौरोहित्य केलं. असे यशवंतराव लिमये सर हे आमचे मार्गदर्शक तर आहेतच, पण ते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे धातुशास्त्रातील सुवर्ण पदक विजेते स्नातक आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. 25-30 वर्ष लघु आणि मध्यम उद्योजक म्हणून त्यांचं नाव लौकिक होता. एथिकल बिझनेस काय करावा, कसा करावा, हे त्याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे. श्री लिमये सर ज्ञान प्रबोधिनीचे सदस्य आहेत. मंत्रणा समिती असते त्यांची, त्या मंत्रणा समितीचे ते सदस्य आहेत. तसेच मातृमंदिर विश्वस्त संस्था जी आहे त्या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून दायित्व आहे. त्यांचा सत्कार श्री सुधाकर सावंत सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सुधाकर सर. सरांनी वास्तुशांतीची पूजा पूर्ण केलेली आहे आणि त्याचं मर्म त्यांनी आपल्याला सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या संस्थेला शिवाशीर्वाद द्यावी अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खरे ऊर्जा सुरू आपले सावंत काका आणि सगळा सावंत परिवार, इथे अनेक वेळा यायचा योग आला. अनेक वर्ष समूहगान स्पर्धानिमित्त इथे येणं होतं. आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये एक नवीन इथे काही विकास झालेला आहे त्याचा बघून खूप आनंद होतो. गेल्या वर्षी इथे एक शिबिर झालं होतं. त्या शिबिरासाठी मी इथे 4 दिवस मुक्कामी होतो. हे सगळं वेगळे विकसित होत आहे, विकसित झालेलं आहे. त्याच्यामागे सगळ्या सावंत परिवाराचे कष्ट आहे, तळमळ आहे आणि अनेक तात्यांची तशा अनेक ताते त्यांनी उदार डोळ्याने केलेल्या, त्यामुळे हे सगळं भवन मोठं उभं राहिलेलं. मला आठवण होते ती कन्याकुमारी आठवली. कन्याकुमारीला जे समुद्रामध्ये जे विवेकानंद स्मारक बांधलं गेलं तिथे संस्थापक होते एकनाथजी रानडे. त्यांनी जे स्मारक बांधलं त्यानंतर ते म्हणले की केवळ स्मारक बांधणं, दगडाविटाची इमारत बांधणं ही फार सोपी गोष्ट आहे. त्याच्या पुढची गोष्ट अवघड आहे. ती काय अवघड गोष्ट आहे? माणसं उभी करणं ही त्याच्या मागची मोठी अवघड गोष्ट. ते करायसाठी हे केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चांगली माणसं उभी करणं, चांगल्या माणसांना प्रेरणा देणं
हे काम या वास्तूमध्ये व्हावं असा मी मोठा संकल्प जो मगाशी माझा होता. तुम्ही परत मगाशी काही लोक नव्हते, मी परत थोडा संकल्प वाचून दाखवला काय आम्ही इथे करू इच्छितो. ते संकल्प हे सगळे आपल्या सगळ्या सहकार्यांनी ते पूर्ण होणार आहे. संकल्पाला जसं लिहिलंय की हा जो परिसर आहे हा सगळा परिसर महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शानं आणि कार्याला पावन झालेली ही सगळी भूमी आहे. या विभागात आदिमाता शक्ती प्रतिष्ठानसाठी सावंत परिवाराने ही जागा उदाहरणार्थ उपलब्ध करून दिलेली आहे. अनेक नाट्यांच्या देणग्यातून सुसज्ज भवन बांधलं गेलेलं आहे आणि या सगळ्या ग्रामीण विभागातील शेतकरी परिवाराचा सर्वांगीण विकास व्हावा, परिसरातील नैसर्गिक साधन सामग्रीचा सुयोग्य वापर व्हावा, पंचकृषीचा भौतिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा या ध्येयासाठी ही वाटतो. इथे येणाऱ्या प्रत्येकाचा आत्मसन्मान जागृत व्हावा, अनेक कौशल्य प्रशिक्षणाची जोड मिळावी, सहवास, सहविचार आणि संघटित प्रयत्नातून आपापल्या क्षेत्रामध्ये बंधन फुलावं असं या लोकांचं इथून काम व्हावं. पुण्यामध्ये पंचकोशाधारित गुरुकुल ज्ञानप्रबोधिनी माझं सुरू झालं आणि त्याच्या आवृत्त्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रात निघालेल्या आहेत. आता महाराष्ट्रात 10-12 ठिकाणी अशी पंचकोशाधारित गुरुकुलं चालतात. तसं इथं काही गुरुकुल स्थापन व्हावं की ज्यायोगे सगळे त्यांचे विद्यार्थी असतील ते निरामय आरोग्याचं प्रशिक्षण घेतील, अनेकविध कौशल्य शिकतील, समाजातील सुखदुःखांबद्दल अतिशय संवेदनशील असतील, आपल्या बुद्धिबळानं ते देशप्रश्न समजून घेतील आणि ते सोडण्यासाठी कष्ट करतील आणि कृतज्ञतेने समाजाची निरंतर सेवा करत राहतील असे विद्यार्थी निर्माण व्हावेत अशी कल्पना इथे केलेली आहे. जे युवक युवती इथे येतील त्यांनी आपल्या समाजाचं, ग्रामीण समाजाचं दारिद्र्य त्यांनी दूर करण्याकरता प्रशिक्षण घ्यावं, अशी प्रेरणा मिळाली. इथल्या दुर्दैवाने युवक युवतींमध्ये अनेक प्रकारची व्यसन आणि अंधश्रद्धा यांचा खूप वेळखार पाहायला मिळतो. तर ह्या सगळ्यापासून त्यांचा संपूर्ण नायनाट व्हावा, सगळी व्यसनं दूर व्हावीत, अंधश्रद्धा सगळ्या दूर व्हाव्यात आणि सशब्द मनानं भरपूर चांगलं काम करावं, त्यांचं नेतृत्व गुण वाढावं आणि संघटित प्रयत्नातून देशाच्या अनेक क्षेत्राचा कायापालट व्हावा असं म्हटलं आहे. भौतिक समृद्धी जेव्हा आम्हाला हवी आहे त्यासाठी आध्यात्मिक विकासाचं अधिष्ठान लागतं. ही स्वामी विवेकानंदजी आपण सांगितलंय की आठवण आम्हाला सदैव जागृत विचार आम्हाला आठवते. ज्ञानप्रबोधिनीची मूळ संस्था उपस्थिती सावंत काका एक मोठ्या आधारस्तंभ आहेत. त्याप्रमाणे असं म्हणते की रूप पालटून देशाचे, आम्हाला सगळ्या देशाचं रूप पालटायचं आहे. कोण पालटणार आहे? ते सगळे बसले इथं मुलं आणि मुलींची शाळेत किंवा महाविद्यालयीन मुलं बसली आहेत, हे सगळं उद्याचं रूप पालटणार आहे. भारत देश अतिशय भाग्यवान आहे. त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतात की सगळी तरुण मुलं, आमचा सगळा भारत अतिशय तरुण दिसतात. तुलना केली युरोप अमेरिकेची, सगळी वेळ तिथे इतके तरुण कुठेच नाहीये. आपल्याकडे जे तरुण आहेत ते तरुणांनी पुढे काय करावं होतं, असं रूपपालट देशात असं काम करायचंय, असं सगळं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे व्हावं यासाठी हा संकल्प सिद्धीच करण्यासाठी आशीर्वाद लाभला म्हणून विधीपूर्वक आज इथे वास्तुशांती झालेली आहे. वास्तुपुरुषाचं पूजन झालेलं आहे. या सगळ्यांमध्ये एक चांगली माणसं पुढे उभे राहावीत अशी संकल्पना अपेक्षा आहे. एकेकाळी याच क्षेत्रामध्ये 100 गायी होती, गोकुळ होती. आज आता कुठं एवढं काही राहिलं, का बरं राहिलं असं? सगळ्याला कारण काय आहे? माणूस नाही, चांगला माणूस मिळत नाही. शहरामध्ये आम्ही अनेक उद्योगधंदे पाहतो, शहरातले कुणीही माणसं काम करत नाही, त्यांना कष्टाचं काम कोणालाच नको. मग ते बिहारमध्ये माणसं येतात, उत्तर प्रदेशमध्ये माणसं येतात, ते कष्टाची कामं करतात. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी सगळ्यात तरुण पिढी जी मुलं बसली आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की आम्ही काम उभं करू. सगळ्यांनी नोकरीकडे डोळे न बघता, नोकऱ्या मिळणार नाही कोणाला, नोकऱ्या न मिळता आम्ही कसे उद्योग उभे करू शकू, आम्ही कसं गोपालन उत्तम करू शकू, त्याचं गोकुळ कसं करू शकू, आम्ही दुध प्रक्रिया उद्योग कसे सुरू करू शकू, आम्ही उत्तम शेतीतले काहीतरी मानदंड कसे निर्माण करू शकू, सेंद्रिय शेती कशी करू शकू, त्यापासून उत्तम पदार्थ कसे करू शकू आणि सगळ्या जगाला आम्ही कवे देऊ, असं मोठं स्वप्न आपण ते साकार मनात ठेवलं, तसं स्वप्न आपलं साकार व्हावं आणि या देशाच्या एकूण सगळ्या भर पडावी असं काम इथून व्हावं. त्यासाठी आपल्या सगळ्यांना करून शुभेच्छा. मला इथे उपस्थित राहता आलं आणि आपल्याला प्रेरणा दिली याबद्दल आणि सावंत काकांचे एक करून आभार. खूप धन्यवाद सर. अमरावतीहून इथे आलेले, या कार्यक्रमात उपस्थित असलेले श्री भूषणभाई लखानी, जे LICचं काम बघतात, जिंदगी के साथ भी और
भाग होईल. त्यांना त्याचा सत्कार हे संजय दादा यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. भूषण माहिनी व्यासपीठावर यायचं आहे. भूषणबाईंनी संस्थेला शुभेच्छा द्याव्यात अशी त्यांना विनंती करतो. या संस्थांना माझ्यातर्फे शुभेच्छा. पुढे खूप प्रगती करू. प्रार्थना, आशीर्वाद आणि शुभेच्छांची खूप ताकद असे दिसत नाही, पण काम करून जाते. आणि होत आहे शिवशक्ती ब्रह्मस्वरूपाय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज या वास्तूचं वास्तुपूजन आणि कोणशिलेचा समारंभ उद्घाटन सोहळा पार पडला. आणि ही वास्तू उभारण्यामागे सगळ्यात मोठे योगदान आपल्याला कार्यार्थ्यांचं लाभलं. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. आईंचा आदेश त्यांना असावा आणि त्यांच्या हातून हे कार्य पाडून घेतलं, याबद्दल मी माझ्या आईसमोर सुद्धा नतमस्तक होते. खरं बघता ही वास्तू यासाठी उभारल्या गेली की माझा समाज हा शिक्षणाबरोबर ज्ञानी सुद्धा व्हावा. महर्षी वेदव्यासांनी वेद हे 4 खंडात विभागले आहे आणि त्या 4ही खंडामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान आपल्याला महर्षी वेदव्यासांनी मोकळं करून दिलं. मनुष्य शिक्षण तर घेतोय, पण शिक्षण आणि ज्ञानात फार फरक आहे. ज्ञान हे ब्रह्मज्ञान आहे. आत्म्याला मिळालेला प्रसाद हा ज्ञान आहे. आणि समाजामध्ये वाढत असताना, समाजामध्ये शिकत असताना, मोठं होत असताना आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा परिपूर्ण व्हायचं आहे. बऱ्याच गोष्टी मी अगदी लहान होते, लहानपणापासूनच प्रवास सांगते. फार काही शिक्षणात रुची नव्हती, पण ज्ञान प्रारंभ कसं करून घेता येईल, ज्ञानामध्ये कसं शिरता येईल आणि आत्मज्ञान म्हणजे काय याची मला लहानपणापासूनच फार रुची होती. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अभ्यास करायचं ठरवलं. पण मग गुरु मिळवून घ्यायचा कसा? मला एक श्लोक आठवतो वेदामधला, हरऊ रुष्टे गुरु त्राता गुरऊ रुष्टे न गच्छन्ति. हरी रुसला तरी चालेल, पण तुमचा गुरु रुसला कामा नये. मनुष्याला गुरुची एवढी गरज आहे. एक वेळ तुम्ही अन्ना वाचून जीवन जगू शकता, पण ज्ञाना वाचून तुम्ही जीवन जगला तर मनुष्य देह निरर्थकी गेला. मनुष्याला जीवन जगायचं असेल तर गुरु नितांत गरजेचा आहे. म्हणून त्यावेळेस वयाच्या 8व्या वर्गापासून साधना करायला सुरुवात केली. शिक्षणाची गरज आहेच, बौद्धिक विकास हा झालाच पाहिजे, पण माझ्या आत्म्याची भूक काही भागेना म्हणून आत्मज्ञानाच्या मार्गाला गेली. आणि काय पुण्याई असेल त्या भगवतीची माहिती नाही.
आणि खरोखरच ती मला फूल नसते पण फुलाची पाकळी आज मिळाली आणि तिचा हा प्रसाद म्हणून आपण तिच्या प्रांगणात उभा आहोत आणि ती साक्षात आहे. फक्त तिला बघायला आपल्या सगळ्यांना आत्मज्ञानाच्या जगाकडे वळावं लागेल आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला राजयोग तुमच्या आमच्याला त्या ज्ञानापर्यंत पोहोचावं लागेल. तो ज्ञानयोग तिच्यापर्यंत निघून पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी मनुष्याने ज्ञानयोगाचा अभ्यास करावा आणि खरोखर मोठमोठ्या संतांनी जे सांगितलंय की परम प्रकाश चैतन्याचा अंतरंगाचा तो देव, अंतरंगामध्ये परमप्रकाश दरवळतो आणि तो परमप्रकाश बघायचा असेल तर त्या राजयोगाचा अवलंब करा. आणि ते शिक्षण देण्यासाठी म्हणून त्या मायमाऊलींनी ही वास्तू कार्या काकांच्या हातून पूर्ण करून घेतली आणि या वास्तूमध्ये आपल्याला असेच विविध उद्घाटन होत राहील. पण इथे आपल्याला उपक्रम लावायचे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे 16 संस्कार सांगितले आहेत त्यामधला सगळ्यात पहिला गर्भसंस्कार फार महत्वाचा आहे. शुद्ध बीजापोटी फळे प्रसाद गोमटी. तुमचं जर आज बीज शुद्ध झालं तर तुमच्यापासून जे फळ निर्मितीला येणार आहे ते खऱ्या अर्थाने या देशाच्या प्रगतीला कामी पडणार आहे. मनुष्य देह आला मग कार्य अर्थ त्याला त्यांनी ज्ञान प्राप्त न केला असे अनेक संत सांगून गेले. आपण त्यासाठीच ही वास्तू पूर्णपणे त्याचा उपयोग करून घेऊ आणि इथे बालसंस्कार, गर्भसंस्कार, त्याच्यानंतर सत्संग, प्रवचन, शेतकऱ्यांसाठी जैविक पद्धतीची शेती कशी करता येईल आणि आपल्या समाजातला शेतकरी कसा मोठा होईल याच्याकडेही आपण लक्ष देऊ. आणि माझा समाज हाच माझा अध्यात्माचा पाया आहे. याच्यावरती हे प्रतिष्ठान निर्माण झालं आहे आणि हे प्रतिष्ठान त्याच्यावरच कार्य करत राहील. ओम शिवशक्ती ब्रह्मस्वरूपाय. धन्यवाद. गुरूंची आवश्यकता काय हे त्याने चांगल्या शब्दात विशद केलेला आहे. परमात्म्याशी जर तादात्म्य साधायचं असेल तर गुरुशिवाय गत्यंतर नाही आहे आणि चांगला गुरु मिळणं हे भाग्यवंताचंच नशीब असतं. सर्वसामान्यांना चांगले गुरु मिळत नाही. व्यासपीठावरती बसलेले आहेत 2 गुरु आपले एक्समेनचे, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणं हा एक चांगला योग आहे. त्यानंतर एक प्रेरणादायी वैयक्तिक पद्य आहे. समाज जीवन भारून टाकू चैतन्याने मानाने. सादर करते जयंत प्राध्यापक जयंत मुंडे सर. समाज जीवन भारून टाकू चैतन्याने मानाने. वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने. नटवू निज कर्तृत्वाने. दशशतकांचे दैन्य टाकुनी जागृत करूया जनशक्ती. पराक्रमाची अनप्रतिभेची जगास दाऊ
व्यक्ती राष्ट्रपुरुष हा सुदृढ करूया पुन्हा एकदा यत्नाने नटवू निज कर्तृत्वाने नटवू निज कर्तृत्वाने सागर लाटा रोज सांगती नव्या युगाची आभाने गिरिशिखरातून ऐकू येती मायभूमीची जयगाने ती आभाने पेरायाला उभे राहूया ऐक्याने नटवू निज कर्तृत्वाने नटवू निज कर्तृत्वाने समाज जीवन भारून टाकू चैतन्याने मानाने वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने नटवू निज कर्तृत्वाने वातावरण भारून गेलेलं आहे. काही अपरिहार्य कारणामुळे आमचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर नितीन धांडे सर ते येऊ शकणार नाहीत असा निरोप आलेला आहे असं मला वाटत आहे. नितीन भाईंच्या भाषणाच्या आधी काही आपण सत्कार करणार आहोत ज्यांचं योगदान या संस्थेला मिळालेलं आहे असे काही मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आपण करूया. श्री बोळानी गुलाबपुष्प मी मंचावर विनंती करतो सत्कार स्वीकारण्यासाठी श्री कैलास शेंडे सर आणि प्रमोद धोटे सर दोघांनी इथे यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. दोघे नाही या संस्थेचे खजिनदार आणि या वास्तूचे आर्किटेक्ट श्री विमोहन कट्टा सर इथे आहेत. म्हणूनच एवढी सुंदर वास्तू ते अगदी स्वस्तात बनवू शकले असं मला वाटतं. त्यांचा सत्कार नितीन भांडेकर वाशी त्यांना विनंती करतो. आपले जे दोन स्थापत्य अभियंता आणि बांधकाम सल्लागार दोन सरकारी मित्र आहेत श्री विपिन धकिते सर आणि श्री आनंद देशमुख सर या दोघांनी इथे व्यासपीठावर यायचं आहे आपला सत्कार स्वीकारायचा आहे. नितीन भाईंना पुन्हा विनंती करतो की त्याने त्यांचा सत्कार करावा. दोघे नाही श्री आदी माता शक्ती प्रतिष्ठानचे विश्वस्त तथा श्री लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा या संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पावडे सर यांना मी मिळाले. संस्थेचे विश्वस्त श्री वाटाणे सर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार नितीन भांडेकर वाशी त्यांना विनंती करतो.
त्यांच्या सुश्राव्य श्रवणाने अशा कार्यक्रमाची सुरुवात झाली असे प्राध्यापक श्री जयेंद्र मुंदकर सर आंबेजोगाईवरून आलेले आहेत. त्यांचा सत्कार त्यांनी 4 ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. आपल्याला जाणवलं नसेल पण त्यांचं योगदान खूप आहे त्याच्यामध्ये. त्यांचा सत्कार मी हरिभक्त मनाचे बैल महाराज आणि स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. स्वागत करू सरांचं आणि नुकतेच रिटायर आहे DYIT म्हणजे खूप मुलांना ते आता शिकवतं. Yes, ready. कार्यक्रमाला जवळपास 40-45 मिनिट उशीर झाला तक्रार केली नाही याचा मला आनंद आहे. आजचे प्रमुख पाहुणे आणि योगाकडे म्हणे की अध्यक्ष पण झालेले आता नितीनभाई कालिया. त्यांची प्रकृती चांगली नसताना सुद्धा ते पुण्याहून इथे आलेले कार्यक्रमात. किंबहुना हा कार्यक्रम त्यांच्याशिवाय झालाच नसता असं मला वाटतं. कारण या भव्य वास्तू करता त्यांनी त्यांचे वडील बंधू स्वर्गीय हर्षदराय शंकर कालिया आणि त्यांच्या अर्धांगिनी स्वर्गीय श्रीमती सूर्यबाला हर्षदराय कालिया यांच्या स्मरणार्थ जी भरघोस देणगी दिली त्यातूनच ही भव्य बहुउद्देशीय वास्तू इमारत आपल्यासमोर उभी राहिलेली आहे. त्यांच्या दान शुद्धीकरता इतक्या जोरात टाळ्या व्हाव्या की आपण उल्लेख केला की दानशूर खूप आहे पण प्रत्यक्ष कृती करणारे खूप कमी आहेत. नितीनभाई साहेब नितीनभाई व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहे पण ते घरकुल बांधत नाही तर भव्य कारखाने उभे करतात जे बऱ्याच लोकांना नोकऱ्या देतात आणि मग घरांना त्या नोकऱ्या घरपण देतात. आत्मनिर्भर बनवतात. वाणीदाराला सांगायचं झालं तर सँडविक एशिया नावाची एक मोठी कंपनी आहे पुण्यामध्ये मल्टीनॅशनल कंपनी आहे. ही कंपनी उभी करण्यात सरांचा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे त्यांनी ती उभी केली आहे. तसेच त्यांच्या दानशूरतेबद्दल ते सुप्रसिद्ध आहे. ज्ञानप्रबोधिनी पुणे विद्यार्थी गृह इस्कॉन यासारख्या शैक्षणिक सामाजिक धार्मिक संस्थांना नेहमीच मदत करत असतात. त्यांच्या पाठीशी आधारस्तंभासाठी उभे राहत असतात. एकतर देऊन जा नाहीतर ठेवून जा. घेऊन जा असं कोणीच म्हणत नाही कारण घेऊन जाता येत नाही म्हणून नितीनभाई पहिल्या ओळीचं तंतोतंत पालन करतात. देऊन जा आणि ही दानशूरता ही उपजत असावी लागते असं मला वाटतंय. देशातील उद्योजक तर आहेतच ज्ञानप्रबोधिनीचे सदस्य पण आहेत आणि मातृमंदिर विश्वसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला लाभले आहेत. त्यांचा सत्कार श्री दादासाहेब कदमांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ सर्वांनी उपस्थित राहावे. सगळ्यांनी मला वाटते व्यासपीठामध्ये समोर येईल. येस रेडी. एकदा या मोबाईलमध्ये अजून एक
अजून एक धन्यवाद. नितीन भाईंना इथे बोलवण्याआधी त्रिकोण सरांना काहीतरी सांगायचं आहे सगळ्यांना. त्रिकोण सर, या ठिकाणी जे प्रतिष्ठा अनुभव झालेला आहे आणि प्रतिष्ठा आदिमाता शक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आईच्या संकल्पनेतच जे वास्तू आणि हा परिसर डेव्हलप होत आहे ती आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी भरपूर या ठिकाणी मदत केली आणि हे जागा उपलब्ध करून दिली आणि भरपूर अर्थसहयोग या सामंत कुटुंबाने या ठिकाणी केलेला आहे. मी विश्वस्त मंडळातर्फे आणि आपल्या सगळ्यांच्या परमिशने मी विनंती करतो की सुधाकर सावंत आणि ज्ञानेश्वर सावंत यांनी आमचा सत्कार स्वीकार करावा. या ठिकाणी कार्यरत आणि दोन्ही संत महात्मे आहेत त्यांच्या हातून त्यांनी आमचे कृपे आमची इच्छेने सगळ्यांच्या इच्छेने हा स्वीकार आम्ही तुमचं सगळं ऐकलं, तुम्ही आमचं ऐकलंच पाहिजे. आम्ही तुमचं ऐकलं, दोघी भावांनी आमचं ऐकलंच पाहिजे. आणि आईचा आदेश, आणि मी स्वतः म्हणत नाही, आईचा आदेश आहे तो त्यांनी स्वीकारावा. प्लीज. आणि आमचा स्वीकार करून आम्ही आमच्या परीने आपल्या ऋणानुबंध भेटण्याचा निश्चितच प्रयत्न करू. ते काम खटका सरांनी चांगल्या पद्धतीने केलं आहे म्हणून त्यांचे आभार. ज्ञानेश्वर भाऊंनी सगळ्यांच्या वतीनं सत्कार स्वीकारला, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. क्रियेनं वाचा आता व्यर्थ आहे असं सांगितलं ना, ते वाचाळ व्यक्ती सगळे चर्चेत असतात आणि कृतीशील व्यक्ती सगळे कुठेतरी मागे आपले बसलेले असतात. तर सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा कौतुक करत नाही, आभार मानतो आणि नितीन भाईंना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा. धन्यवाद. आदिमाता शक्ती प्रतिष्ठान या प्रतिष्ठानाची किंवा जे आईच्या इकडे साक्षात्कार झालेला आहे तिथे त्याची मला माहिती सावंत काकांनी मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी दिली होती. महिना घेऊन पण ते आले होते माझ्याकडे. फार चांगली वस्तू इथे वाढत आहे त्यांच्या मनात होतं. मला त्यांनी सांगितलं तर मी एकदा त्यांना होकार देतो. सावंत काकाचा बराच जुना परिचय आहे आणि ते जे काही करणार आहे किंवा जे करतात ते सगळ्यात करतात, सर्व लोकांकरता ते फार चांगलं असतं आणि त्याचे फार चांगल्या प्रकारे उपयोग होतो. हे जे संस्थान प्रतिष्ठान इथे आहे आणि त्याच्याकरता चांगला मॉल झालेला आहे आणि सगळं याचा भरपूर उपयोग व्हावा हेच देवाकडे मी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा. जेवणाच्या आणि तुमच्यामध्ये जास्त राहणार नाही. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने होणार आहे. तत्पूर्वी आभार प्रदर्शनासाठी ज्यांचे मजबूत खांदे पेलू शकतील असं आभार प्रदर्शन करणारा माणूस पाहिजे. त्या आमचे मार्गदर्शक श्री ज्ञानेश्वर भाऊ यांना मी विनंती करतो आणि आभार प्रदर्शन करावं. वागण्यात ज्यांच्या नम्रता, वाणीत सदोदित मधुरता, दुराग्रही वृत्ती नावडता, कोणाची आवाज नाही, एलसी काही माहित नाही त्यांना,
सर्व अडचणी येतील सोडविता असा त्यांचा अप्रोच असतो, नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच असतो. असे ज्ञानेश्वर भाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी शांती मंत्रापूर्वी शांती मंत्राने आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. खाली सगळ्यांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे संस्थेच्या आणि कार्यकारिणीच्या वतीनं. मी सगळ्यांना विनंती करतो की महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. ओम शिवशक्ती ब्रह्म रूपाय. प्रयागला महाकुंभ झाला आणि महाकुंभ कालावधीमध्ये या वास्तूची माननीय नितीनभाई खरे यांच्या उपस्थितीमध्ये समाज प्रबोधनाकरता हे वास्तुज्य म्हणून आणि ती त्यांच्या इच्छेनुसार कार्य करतात. सर्व मान्यवरांचे भरपूर आशीर्वाद विद्यार्थ्याला मिळाले. ही कुठल्या एका कुटुंबाची वास्तू नाही. ही मूर्ती चित्रमूर्ती आपल्याला फक्त अखंड भारताचा नकाशा म्हणून दिसतो, पण तो नुसता नकाशा नाही. हे हिंदू संस्कृतीचं एक प्रतीक आहे. अखंड भारतामध्ये हिंदू संस्कृती त्या त्या ठिकाणी पोहोचली आहे. म्हणून या हॉलमध्ये आपण या चित्रमूर्तीची प्रतिष्ठापना, अखंड भारत हे आमचं दैवत आहे, त्या दैवताची विवेकानंदांनी सांगितलं आहे, तुमच्या घरोघरी आपला देव्हारा असेल, पण समाज प्रबोधना करता मातृभूमीची प्रतिमा असेल आणि तिथे ओमची प्रतिष्ठापना केली म्हणून इथे ओम आहे. हे इथे करत असताना हे कशा करतात? जननी जन्मभूमी स्वर्ग से महान. जननी जन्मभूमी स्वर्ग से महान. आपल्याकडे प्रत्येकाला आली आहे, पण ह्या सर्वांकरता जी भूमी माता आहे म्हणून ती महान आहे. म्हणून तिच्याकरता पूजा करणे हे गरजेचं आहे. म्हणून ह्या मोठ्या आईची पूजा प्रत्येकानेच करावी अशी इच्छा आपल्या सगळ्यांनी तिथे. प्रत्येक जण काम करतो आणि काम करता करता तो मोठा होतो. म्हणजे विकसता विकसता विकसता. एकदम कधी विकास होत नाही आणि मग तो एकट्याने होत नाही. तर ते काम करत असताना समकृती समकृती समकार्य ते काम कसं असलं पाहिजे? तर एकाच प्रकारची कृती जो अनेक वेळा करतो, अनेक जण करतात, ते राष्ट्रघटनेचं काम करतो. एक डॉक्टर ज्यावेळेस कोणाला उपचार करत असेल तर ते डॉक्टर फक्त त्या व्यक्तीपुरते राहतात. पण अनेक डॉक्टर एकत्र येऊन ज्यावेळेस समाजाची सेवा करत असेल त्याला आपण मोठा हॉस्पिटल, मग तिथे विविध प्रकारच्या व्यक्ती असतात. डॉक्टर असतात, डॉक्टरच्या सोबत मग समकृती समकृती समकार्य अशा स्वरूपात आपण म्हणून हे काम एका दिवसापुरतं नाही, एका क्षणापुरतं नाही, एका दिवसापुरतं नाही, एका
ही कृती सहज करत राहावी म्हणून यापुढे देशाकडे अखंड झेप द्यायची. कशी झेप घ्यायची? या समकृतीची झेप घेत राहावी. आणि ही ज्यावेळेस आपण झेप घेत राहिलो हे काम एकट्या पुरतं राहत नाही, ते देशाचं होतं. आणि तो देश महान बनायचा असेल तनु मनात एक द्या प्रिय महान हिंदुस्थान. तो महान हिंदुस्थान बनायचा असेल तर एका दुसऱ्याचं काम नाही, त्या सगळ्या समाजाचं काम. भारत हा अखंड भारत, त्याच्यामध्ये 80% समाज हा खेड्यामध्ये राहणार आहे. तो काही आदिवासी समाजामध्ये राहणार आहे आणि 20% समाज हा शहरामध्ये राहणार. भारताचा विकास फक्त 20% होणार नाही. तर भारताचा विकास जर करायचा झाला तर त्याच्याकरता 80% अधिक गरज आहे. मग ते 80% कोण कोण? तर स्वयंपाक करणारी ज्यांनी महिला नव्हे, ते गृहिणी नव्हे, ती आदर्श माता. शेतामध्ये काम करणारे ते पुरुष असेल, अनेक प्रकारचे धान्य विविध प्रकारची निर्मिती करणारा असेल आणि अनेकांचं पोषण करणारा. ही शक्ती कुठे शहरामध्ये नसते, खेड्यामध्ये. म्हणून ग्रामीण विकास करायचा जर झाला तर त्याकरता सर्व शक्तीनिशी ते काम एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि शहरवासियांची सुद्धा पण मदत घेण्याची गरज आहे. भारत जो घडला आतापर्यंत जो बघितला इतिहास आहे की ते खेड्यातीलच लोकांनी भारताला घडवण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक खेड्यात. आपल्या शेजारी विनोबाजी भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खेड्यातले, लहानोजी महाराज खेड्यात. अशा कित्येक व्यक्ती अशा नावं सांगता येईल का? हा जो देश घडवला तो त्या खेड्यातील व्यक्तींनी घडवला. ते नंतर शहरात गेले, शहराला सुधारण्याचे काम त्यांनी केलं. गाडगे महाराजांनी कितीतरी मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या, पासून तर पंढरपूर आणि सर्व ठिकाणी. तुकडोजी महाराजांनी तर चीनमध्ये जाऊन त्यांचा सत्कार केला. असे कितीतरी हे सगळे खेड्यामधून निर्माण झाले. तेव्हा मला या ठिकाणी असं म्हणायचं, इथे बसलेले हे विद्यार्थी हे बिरोड मधले विद्यार्थी नुसते विद्यार्थी नसून हे भविष्यातले एक संशोधक बनतील, समाज सुधारक बनतील. त्याच्याकरता आपल्याला परमेश्वराने चांगली बुद्धी दिलेली आहे, त्याचा आपण अवश्य विकास हे काम करत असताना अनेक लोकांची आपल्याला इथे मदत झाली. त्यामध्ये सर्वाधिक मदत माननीय नितीन भाई आहे. त्यांनी विश्वास केला, सांगितलं अशा प्रकारची खरं बघितलं असता त्यांचा आणि ह्या अमरावती जिल्ह्याचं नातं फार वेगळं आहे. दुसऱ्या देश बसले त्यांच्या अगदी जवळच्या नातेवाईक आहेत. या ठिकाणी आपण देणगी देऊया का? त्यांनी होकार त्यांनी दिला आणि नितीन लगेच मान्यता दिली. सुरुवातीला फक्त एक पाऊस होता आणि ज्यावेळेस पट्टा सरांनी सांगितला काही त्याचा खर्च त्याला 30 लाख रुपये येऊ शकेल,
आणि त्याला लगेच मान्यता दिली. आणि ते म्हणाले वरांडा पाहिजे, स्वच्छतागृह पाहिजे आणि हे अजून त्यांनी तेवढीच रकमेची मागणी केली. ते म्हणाले याची काय गरज आहे, आधी गरज ठीक आहे त्याची मागणी. एकही पैशाचा कुठल्याही प्रकारचा हिशोब न विचारता विश्वासाने हे सगळं काम केलंय. आणि आज ते या ठिकाणी ही जी कोनशिला लावलेली आहे ती त्यांच्या बंधू आणि वहिनींच्या नावाची आहे, त्याच्या नावाची नाही, त्यांच्या नावाची. बंधू प्रेम असावं तर असं, वहिनींच्या विषयी प्रेम असावं तर असं. अनेक ठिकाणी त्यांच्याकडनं मिळालेल्या कोट्यावधी रुपयाच्या देणग्या अनेक संस्थांना त्यांनी दिलेल्या आहेत. आणि ज्ञान प्रबोधिनीचा तर मूळ आधारस्तंभ ते आहे. म्हणजे कोणती वास्तू उभी करायची झाली ठीक आहे, बैठकीमध्ये येतात चालू करा. अनेक कार्यकर्त्यांना निर्माण करणारे किंवा शक्ती देणारे हे वैभव आपल्या या ठिकाणी उभा. तेव्हा इथे ग्रामस्थांना आणि परिसरातील पाहुणे मंडळींना मला एक विनंती करायची आहे, या वास्तूचं जर सोनं करायचं असेल तर आपला इथे संपर्क असावा. अनेक ग्रामस्थ आता गाव्यागावी मागे तिथे बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा त्याचा विचार करावा का ह्या वास्तूचा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल आणि व्यक्तिगतनी करता. आमच्या गावात जी शाळा आहे त्या शाळेचे अध्यापक या ठिकाणी बसलेले, या संस्थेच्या अध्यक्षीची येणार होते. काल त्यांचं माझं बोलणं, भाजपचे कार्यकर्ते असल्यामुळे महत्वाच्या